आणि ते महिला येतात, प्रशिक्षण घेतात आणि घरी जाऊन आपापलं म्हणजे त्यांचे उपयोग केलेले आहेत. आता जवळजवळ 3000 पेक्षा जास्त महिला अशा असतील की वेगवेगळ्या वर्गाचे प्रशिक्षण घेऊन त्या बाहेर पडलेल्या आहेत आणि 25 वर्षांमध्ये. आणि दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण इथे चालू असतात. जवळजवळ 50 पेक्षा जास्त प्रशिक्षण वर्ग होतात. प्रशिक्षण वर्ग तेच जरी असले तरी परत परत घ्यावे लागतात, कारण येणाऱ्या सगळ्या महिला नवीन असतात. बरेच जण अशा असतात की शिवण वर्ग केलेला आहे पण उत्पन्नाचा साधन काहीच नसल्यामुळे किंवा शिलाई मशीन घ्यायची आहे असं जमत नसेल तर खूप जणांना आपण इथे शिलाई मशीन सुद्धा दिलेले आहेत. मनी वर्ग इथे होतात की ह्याचा भरत एक वर्ग होतो. नंतर हे सगळे चुकून गेलेल्या महिला सगळ्या इथे आलेल्या आहेत आणि असे जवळजवळ प्रत्येक जण आता त्यांची निर्माण वगैरे तुम्हाला कळेलच की जवळजवळ 30 ते 35,000 रुपये त्यांना दरवर्षी मिळतात. आधार वर्ग इथे झाला 3 महिन्याचा. 3 महिन्याचा वर्ग झाला तरी महिला प्रॅक्टिस करण्यासाठी इथे जवळजवळ 6 महिने येतच होत्या. असं म्हणून ह्या महिलांना इथे यायला खूप आवडतं आणि सगळं हे करून आता कुठल्याही प्रकारची ऑर्डर जर घ्यायची म्हटलं तरी आपण कमी वेळामध्ये ती पूर्ण करू शकतो. आणि ह्या सगळ्या त्या तयार झालेला माल इथे आपल्याकडे आणून देतात आणि आपण हे तुला तो माल पुण्यात पाठवतो. जवळजवळ वर्षाला आपली एकूण विक्री होती ती जवळजवळ 2 लाखांपेक्षा जास्त होती. मी अश्विनी शिंदे. मी 2012 पासून प्रबोधिनीमध्ये काम करते. प्रत्येक क्लासमध्ये मी सहभागी असते. 2012 पहिल्यांदा स्वाती माझं गाव उस्मानाबाद पण आम्ही नोकरीसाठी माझ्या मिस्टर इकडे आलेले त्याच्यामुळे मी इकडे आलो. मग 2 वर्ष जॉब केला. नंतर मग स्वातीताईंबरोबर ओळख झाली. त्यांनी सांगितलं की इतर वेगवेगळे क्लास घेतले जातात, घरी बसून काय करणार. मग मला एवढी प्रबोधिनीची आवड निर्माण झाली. सुरुवातीला असं वाटायचं की गेल्यानंतर त्याच्यातनं काय पैसे भेटू नाही भेटू पण काहीतरी शिकायला भेटते, काहीतरी कला निर्माण होती. म्हणून मी प्रबोधिनीत नवीन नवीन यायचे तर असं कधी झालं नाही की क्लास घेतलाय आणि त्याच्यातनं असं उत्पन्न खायला भेटला नाही. असं मी वर्षातनं कमीत कमी 35,000 रुपये तरी कमवते. माझं नाव स्वाती निलेश चव्हाण. मी कल्याण येथे राहते. माझं इथं 2014 पासून ओळख आहे. स्वातीताई जेव्हा माझ्या गावामध्ये आले शिवण क्लास घेतला तेव्हा माझी मुलं खूप लहान होती पण तरी पण मला शिकायची इच्छा होती की नाही काहीतरी करायचं. कारण माझं भरपूर सगळं झालेलं होतं अगोदर. बेसिक पार्लर झालेलं होतं, पेंटिंग झालेलं होतं, सगळं जे काय झालं होतं सगळे हाय स्टँडर्डचे क्लास झाले होते. पण मला तिला गावामध्ये खेडेगावात तिथं व्हॅल्यू नव्हता. त्यावेळेस तर म्हणजे बायकांना ऍब्रो करणं सुद्धा अलाउड नव्हतं. जर माझ्या सासऱ्यांची गिरण होती तेव्हा आल्या बायका नाही का गपचूप माझ्याकडनं ऍब्रोच करायच्या पण नंतर गेलं ते ध्यानात नव्हतं. पण बरेच वर्ष झाले त्यानंतर मध्ये बराच गॅप पडला. नंतर ज्ञान प्रबोधिनीमुळे मला पार्लरचा क्लासही सुरू करण्याची संधी मिळाली. स्वातीताई अशा लागल्या की एकदम मैत्रिणी सारख्या असं म्हणजे खूप छान शिकवलं त्यांनी. आणि कीर्तिताई आणि स्वातीताई म्हणाली अशी स्वातीताई की नाही तुम्ही शिका. म्हणजे माझे खेडेगाव आहे तिथं एवढं चालणार नाही. नाही म्हणजे आता खेड्यातले बायका सुधारत चालेल. मग मी गवऱ्यात आपल्या गवऱ्यात टाकून माझे जे पैसे आले त्यातून मी फी भागवली आणि त्यानंतर मग ज्ञान प्रबोधिनीकडनं 10,000 रुपये घेतले आणि आता मी माझं स्वतःचं पार्लर सुरू केलंय. मस्त चाललंय. शिवण क्लासमुळे माझ्या ब्लाऊजचं पण चाललंय. ज्ञान प्रबोधिनीमुळे खूप हातभार लागलाय मला. गावागावात सुरुवातीला आम्ही गावागावात जाऊन प्रशिक्षण घेत होतो की एकदमच उचलून इथं रामशेतामध्ये या असं आधी सुरुवातीला गावात जाऊन गोळा करून की काय आम्ही तुम्हाला शिकवतो. छोटे छोटे प्रशिक्षण वर्ग घेतले. त्यानिमित्ताने मग आपण इथे म्हणजे 1 दिवसाचा वर्ग, 2 दिवसाचा वर्ग, आता 45 दिवसाचा शिवण वर्ग किंवा 3 महिन्याचा पार्लर वर्ग असं आपण कालावधीसाठी वर्ग घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि आम्हाला इथे खूप छान असं बघायला मिळालं. क्रिएटिव्ह वर्क त्याला म्हणतो आपण. ते काय असतं ते ज्ञानप्रबोधिनीकडनं शिकावं आणि ते आम्हाला इथे प्रत्यक्ष पाहायला मिळालं. आणि ज्या डॉक्टर सुभाष बोराणी त्यांच्याकडे माझी बहीण वसंती बोराणी यांनी ते अर्थसहाय्य करून ही संस्था उभारायला मदत केली ती आम्हाला पाहता आली. हे आमचं दोघांचंही भाग्य आहे. आणि बोराणीकरांविषयी बोलायचं तर अक्षरशः तुकारामांचं जे वचन आहे जोडवनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेचत त्यात ते देताना जे धन त्यांनी ते फार मोठे सर्जन आहेत. अमेरिकेमध्ये 40 वर्ष त्यांनी लहान मुलांवर शस्त्रक्रिया करून आणि त्यांना मदत केलेलं आहे. ते आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा
त्यांच्या कन्सल्टिंग रूमवर आम्ही गेलो होतो आणि तिथे भेटायला आम्ही एक मोठा गृहस्थ आणि तो म्हणला मला तुम्ही योगदान दिलेलं आहे कारण त्याकडे इथपर्यंतच अन्ननलिका होती ती एका दिवसाच्या बाळावर त्यांनी शस्त्रक्रिया करून त्यांना वाचून मोठा झालेला असे शस्त्रक्रिया आणि केलं हे सुभाष बरोबर उत्तम मार्गाने धन मिळवावं कसं आणि ते उदासन दिलं त्याच्यात कुठली महत्त्व न ठेवता ते कसं वेळचं करावं खर्च करावं त्याचा तुकारामांच्या उक्तीचा ते आदर्शच आमच्या पुढे आहे. माझी खूप इच्छा होती म्हणजे की 25 वर्षापूर्वी सुद्धापासून की आपल्या खेड्यातल्या बऱ्याच स्त्रियांना वोकेशनल काय म्हणायचं कौशल्य विकास शिक्षण मिळावं त्यासाठी आपण थोडं काय म्हणजे करू शकू त्या कल्पनेही सुरुवात झाली. मग ज्ञान प्रबोधित जाऊन भेटलो तेव्हा असं करता येईल. मग आईवडिलांच्या नावानं ते सुरुवात झाली. 25 वर्षापूर्वी उद्घाटन झाले. माझी आई होती तिनं रिबन काढून मला केला. खूप त्याच्या चांगल्या आठवणी आहेत. तर हे असंच सर्व स्त्रियांना मदत होत राहो त्यांची उन्नती होत राहो अशी देवाची प्रार्थना करतो.